ओंकारेश्वर म्हणजे नर्मदा नदीच्या कुशीत वसलेले ओम आकाराचे पवित्र बेट. नर्मदेच्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा शंकराचा अंश मानला जातो. ओंकारेश्वरमध्ये ती आपल्या नागमोडी वळणांनी ओम आकाराची आकृती पूर्ण करते. हेच तिचे सर्वात मोठे नैसर्गिक सौंदर्य आहे. या ठिकाणी केलेले स्नान भक्तगणांसाठी खूप पवित्र समजले जाते. राजा मानधाताने नर्मदा नदी किनाऱ्यालगत पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकारेश्वर म्हणून ओळखली जाऊ लागली. पर्वतावरील मंदिरांचे दर्शन घेत असताना जाणवतो नर्मदेच्या शांत प्रवाहातून येणारा मंद वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ओंकार मंत्राचा नाद. यामुळे हे ठिकाण शांत आणि आध्यात्मिकतेने भारलेले वाटते. हे एक नयनरम्य आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी प्रामुख्याने राजराजेश्वरी, पाताली हनुमान, नंदी, गौरी सोमनाथ या देवदेवतांचे मंदिरात दर्शन घडते. संपूर्ण परिसर शिवमय असून शिवभक्तीत बुडालेला आहे. शिवभक्ती भक्ताच्या आयुष्यात नवीन सात्विक विचारांची सृष्टी निर्माण करते. ओम नमः शिवाय हा मंत्र ब्रह्मांडीय नाद बनतो. याच पर्वतावर आद्यगुरु शंकराचार्य यांचा भव्य स्टॅच्यू पाहावयास मिळतो. चला तर मग या ठिकाणची गाईड काय माहिती देतात ती ऐकूया. पहाड़ के जो टावर लगा है ना, टावर के उस पार की जो ओम के आकार की एक साइट है और ये जो बीच की है ओम की नाक है और ये दूसरी वाली भाव पे अपन खड़े हैं. नदी के उस पार ओंकारेश्वर भगवान है, ममलेश्वर भगवान है, और नदी के इस पार ओंकारेश्वर भगवान है. ये दोनों मंदिर के दर्शन करने से एक ज्योतिर्लिंग बनता है. और ये ना पहले ब्रिज था और ना पहले नाव थी, तो लोग नदी में से तीर के तो नहीं आते थे ओंकारेश्वर मंदिर. तो पहले लोग कैसे आते थे? ना ब्रिज था ना नाव थी, तो कैसे आते थे? पहले केवल ओंकार महाराज की सिगर के ही दर्शन होते थे. आज भी ओंकार महाराज स्वयं यहाँ पे है. जब शाम को मंदिर जब बंद होता है तो वहाँ पे चौपट बिछाई जाती है, उनके बिस्तर लगाए जाते हैं 3 जगह पे, और चौपट होने पे गोटी जमाई जाती है. और जब पट बंद करते हैं और सुबह जब मॉर्निंग में खोलते हैं तो गोटियाँ भी इकट्ठी मिलती है और बिस्तर ऐसा लगता है कि यहाँ से अभी सो कर कोई गया है. ठीक है ना. 12 ज्योतिर्लिंग में चौथे नंबर के हैं ममलेश्वर भगवान. आदि गुरु शंकराचार्य जी ने स्थापित किया था. और ओंकार महाराज ही शंभुलिंग. अगर 12 ज्योतिर्लिंग की गिनती करते हो तो ओंकार महाराज का मंदिर आता है 13 नंबर पे. यहाँ पे इसलिए दर्शाया गया है कि दोनों मंदिर के दर्शन करने से बनता है एक ज्योतिर्लिंग. ओंकारेश्वर इसीलिए कहे जाता है कि ओम के आकार में ही पूरा ओंकारेश्वर बना है. इस पे 11 किलोमीटर की प्रखम्मा होती है पैदल की. ये आधी प्रखम्मा अपनी हो गई है. ठीक है. अच्छा. यही है ओंकारेश्वर. गांव छोटा है, तीर्थ बड़ा है. यही है ओंकारेश्वर. ऐसा है कि 2 जो कितने दिन की परिक्रमा है? 3 साल 3 महीना 13 दिन अगर पैदल करते हैं तो. अच्छा. तो 8 दिन में आ जाते हैं आदमी घर. ठीक है. येथे स्वयं भगवान शिव ओंकार रूपात विराजमान आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक होय. हे स्थान अमरत्वाचा अनुभव देणारे
मोक्षदायी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. हर हर महादेव जय घोषाने येथील परिसर सदैव दुमदुमलेला असतो. ओंकारेश्वर मंदिराचे दगडी कोरीव काम, त्यावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. विशाल दगडी खांबातून प्राचीन कारागिरांची उत्कृष्ट कला कौशल्य साकारलेले आहे. ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर नर्मदा नदीचे विस्तीर्ण पात्र नजरेत पडते. तर एका बाजूला नदीवर पूल दिसतो. त्यावरून गेल्यावर ममलेश्वर भगवान यांचे दर्शन होते. ममलेश्वर भगवान हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचेच दुसरे अविभाज्य रूप मानले जाते. ममलेश्वराच्या दर्शनाशिवाय ओंकारेश्वर यात्रा पूर्णच होत नाही असे मानले जाते.